सुंदर ते दान उभे विठवरी सुंदर ते दान उभे विठवरी सुंदर ते दान उभे विठवरी सुंदर ते दान उभे सुंदर ते दान उभे विठवरी सुंदर ते दान उभे विठवरी सुंदर ते दान उभे विठवरी करकटे बरी देवानिया करकटे तुलसीहार गळा कासे पीतांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर करकटे बरी देवानिया करकटे बरी देवानिया तुलसीहार कासे पीतांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर हे आवडे निरांतर हेची जाण आवडे आवडे निरांतर हेची जाण तुलसीहार गळा कासे पीतांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर ओ आवडे निरांतर हेची जाण आवडे निरांतर हेची जाण तुळशीहार गळा कासे पीतांबर तुळशीहार गळा कासे पीतांबर हे मकर कुंडले कल्पती प्रभमणी कंठी कस्तुभमणी विराजितो तुलसीहार गळा कासे पीतांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर मकर कुंडले कळपती श्रवणी कल्टी कौस्तुभा मणी विराजित विराजित तुळशीहार गळा कासे पीतांबर तुळशीहार गळा कासे पीतांबर आवडे आवडे हे आवडे निरांतर
तो हम
वासे गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीला देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीला युक्त आहार विहार युक्त आहार विहार प्रेम इंद्रियासी सार हरे देव इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुपासन हरे नसावी वासर निद्रा बहुवासन नसावी वासर निद्रा बहुवासन परमार्थ महाधन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे हे भावया जतन हे उपाय लाभाचे हे भावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभासन हे नसावी वासर निद्रा बहुवासन नसावी वासर निद्रा बहुवासन देह समर्पिते देवा देह समर्पिते देवा फार काहीच न घ्यावा फार काहीच न घ्यावा होईल आठवा कामने आनंद हे होईल आगवा कामने आनंद होईल आगवा कामने आनंद युक्त आहार विहार युक्त आहार विहार इंद्रियासी सार देव इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण नसावी वासर निद्रा बहुभाषण नसावी वासर निद्रा बहुभाषण गोपा माये वार भुमाई हरे वार भुमाई हरे वार भुमाई हरे वार भुमाई हरे वार भुमाई काळ सारा चिंतनी काळ सारा चिंतनी तारा चिंतने काळ सारा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नानी एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजनी देवाच्या पूजनी देवाच्या पूजने देवाच्या पूजनी देवाच्या पूजनी
प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या हे प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा प्रदक्षिणा तुळशीच्या तुळशीच्या युक्त आहार विहार युक्त आहार विहार प्रदक्षिणा प्रदक्षिणा हे प्रदक्षिणा प्रदक्षिणा हे प्रदक्षिणा प्रदक्षिणा हे ना तुळशीच्या युक्त आहार विहार युक्त आहार हे विहार नेमेंद्रियाशी सार नेमेंद्रियाशी सार नेमेंद्रियाशी सार नेमेंद्रियाशी सार नसावी बासर 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 निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण निद्रा निद्रा बहु भाषण निद्रा बहु बहुभाषण निद्रा बहु निद्रा बहु निद्रा बहु निद्रा
निद्रा बहुभाषण हे बहुभाषण निद्रा बहुभाषण हा निद्रा बहु हे बहु भाषण निद्रा निद्रा बहु भाषण निद्रा निद्रा बहुभाषण निद्रा बहु निद्रा निद्रा बहुभाषण निद्रा 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 बहु हे निद्रा 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 हे बहु हे बहुभाषण निद्रा बहु निद्रा बहु निद्रा हे बहुभाषण निद्रा बहु निद्रा बहु निद्रा हे निद्रा बहु हे निद्रा बहुभाषण निद्रा हे हे बहु निद्रा हे निद्रा
काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल अघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण पुढे इथं पुढे हां श्री विठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दीनेष्टपोषमग संहति सिंधुशोषं श्री रुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं वंदे दुरंतचरितं हृदि संचरन्तं नमो तीर्थपंथे चालती तयासी 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 येती बोळवीत त्यासी नमो येती बोळवीत त्यासी नमो नमो तीर्थपंथे चालते तयासी नमो तीर्थपंथे चालते तयासी येती त्यासी नमो येती बोळवीत त्यासी नमो नमो तीर्थपंथे चालती काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदे विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबराय महाराजांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा हा अभंग म्हणजे 4x4चा आहे. म्हणजे आपल्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे मिस्त्री काम करायला लोक असतील ना त्यांना 4x4 कळल. म्हणजे चरणही 4च आहेत आणि छोटे छोटे तुकडे तुकडे सुद्धा त्याचे किती आहेत 4 आहेत म्हणून 4x4चा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय मानवी जन्माला आल्यानंतर आनंदी जीवन जगण्याची काही साधनं सांगतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपण सर्वांना जवळजवळ माहिती आहे की आजचं हे आपलं कीर्तन कशाच्या निमित्ताने आहे. खरं तर आमच्या नामदेवराव गुलाबराव काळे यांनी नर्मदा परिक्रमा केल्याबद्दल त्यांची नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्याबद्दल आपली ही आजची सेवा आहे. मी एका जुन्या महात्म्याच्या मुखातून ऐकलं होतं बाकीच्या तीर्थयात्रा करून ठरवतात. बाकीच्या तीर्थयात्रा अगोदर ठरवतात आणि नंतर करतात म्हणजे ठरून करतात बाकीच्या तीर्थयात्रा. परंतु नर्मदा परिक्रमा अशी ती केल्यानंतर ठरवावी लागते. म्हणजे काय कारण अशी काही लोक पाहिली नाही मी परिक्रमा करणारच ते 4-8 दिवसात आजारी पडले नर्मदा माईने त्यांना मागं काढून दिलं. म्हणजे ज्यांना अहंकार आहे मी करणारच अशा लोकांची काही मला 2-3 उदाहरणं ऐकायला भेटली त्यांची पूर्णत्वाला गेली नाही. एक अत्यंत सशक्त माणूस होता तो म्हटला काही झालं तरी मी करणार आणि बाकीचे थोडी अशक्त होते ते म्हटले आपण सुरुवातीला थोडं कमी चालूया. तो म्हटला नाही तुमच्या अगोदर करणार म्हटले मी पण त्याला थोडा अहंकार होता. मग बाकीचे माणसं म्हटले तुम्ही जा बा पुढं
आम्ही आमच्या हिशोबाने करतो. नंतर तो माणूस 4-2 दिवस इतका चालला आणि आजारी पडला, म्हणजे तिकडे दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरलाच मिळला का नाही याला काय झालं नेमकं. म्हणजे नर्मदामयाची ती लीला आहे. परंतु असे काही अंतःकरणपूर्वक प्रेमपूर्वक माणसं करतात, त्यांचीच पूर्ण होते आणि ती या आपल्या गावातील एका महात्म्याची पूर्ण झालेली आहे भाऊ. त्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहोतच. खरं तर एक श्लोक मी गोड वाचला होता. सर्व क्षेत्रेषु यत् पुण्यम, सर्व यज्ञेषु यत् फलम, सर्व वेदेषु त्यत् ज्ञानम, तत्सर्व नर्मदा तटे. म्हणजे सगळ्या तीर्थाचं जे फल आहे, पुण्य आहे, ते नर्मदा मैयाच्या दर्शनाने भेटतं. सर्व यज्ञाचं जे फळ आहे ते नर्मदा मैयाच्या दर्शनाने भेटतं. सर्व वेदातलं जे ज्ञान आहे ते सुद्धा नर्मदा मैयाच्या काठावरती उपलब्ध आहे. हे आश्रम जे आहेत ना, ते ज्ञानाचे केंद्र आहेत. म्हणून आपल्या गावातील एका सज्जन पुरुषाची ही परिक्रमा पूर्ण झालेली आहे. आणि परिक्रमा माणूस करून आला की त्याचा चेहरा आपल्याला पाहावा वाटतो, आहे की नाही. आता वास्तविक पाहता बाबांचे केस वगैरे वाढलेले आहेत, परंतु तरी सुद्धा तुमच्यापेक्षा चेहरा त्यांचा गोड वाटतो. हां, म्हणजे मला निंदात्मक नाही बोलत मी, परंतु तरी सुद्धा एक परमार्थाचं तेच त्या माणसाच्या चेहऱ्यावरती येतं आणि माणसं त्याच्याकडे मस्त प्रसन्न अंतःकरणाने पाहत राहतात. आपण इकडे व्यापले गेले असल्यामुळे आपल्या चेहरे ते कोमेजून गेले. आपल्या चेहऱ्यावरती तेवढं तेज मस्त खायला आपल्याला भरपूर आहे, परंतु तेज महाराज परमार्थाचं तेज असतं. हो, म्हणून त्यांची परिक्रमा पूर्ण झाली. त्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहोत. खरं तर आजच्या या कीर्तनाच्या साथीसाठी उपस्थित महाराज मंडळी, ज्यांनी आत्ता गोड चाल गायली, लोक हो, सगळ्यांनी अंतःकरणातून मोठी जोरदार त्यांचं स्वागत करा टाळी वाजून. अभंग गोड आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आनंदाची काही साधनं व्यक्त करतात. जवळजवळ 12 साधनं, मागाशी मी चिंतन केलं, जवळजवळ 12 साधनं या अभंगात आपल्याला पाहायला भेटतात. एक जर आपण प्रत्येकाचा एक भाग पाडला तर आपण पहिला सुरुवातीला मी प्रश्न विचारतो आपणाला, आपण इतक्या दिवस संसार केला, कुणी 60 वर्ष केला, कुणी 70 वर्ष केला, कुणी 80 वर्ष केला. खरं सांगा बरं, याच्यात तुम्ही सुखी आहात का? समाधानी आहात का? नाही. मग कशाला करता मग? आहे की नाही? सुखी आहात का, समाधानी आहात का? छोटासा प्रश्न आहे, परंतु ज्यांनी संसार केला त्यांनी उत्तर दिले, बाबा आम्ही सुखी समाधानी नाहीत. बऱ्याचशा लोकांना मी विचारतो, वास्तविक पाहता जीव हा मुळात सुखरूप आहे. परमात्म्याचा अंश असल्यामुळे जीव कसा आहे? सुखरूप आहे. आता एकदम तुम्हाला मी उदाहरणं सांगतो आणि अभंगात लवकर प्रवेश करणार आहे. मला सांगा, आपण हे सगळा खटाटोप करतोय ना, तो कशासाठी? आनंदासाठी, सुखासाठी. सूर्य कसा आहे? दाहक आहे, बरोबर. मग त्याच्यापासून येणारे किरण कसे आहेत? दाहक आहेत ना, गरम लागतात ना ते आपल्याला. सूर्य म्हणजे अंशी दाहक आहे, म्हणून त्याचा अंश सुद्धा कसा आहे? दाहक आहे. आणखीन एक उदाहरण सांगतो. मीठ कशापासून बनतं? पाण्यापासून. कोणत्या पाण्यापासून? समुद्राच्या पाण्यापासून बनतं. समुद्राचं पाणी कसं असतं? खारट. म्हणजे समुद्र खारट, म्हणून मीठ सुद्धा कसं आहे? खारट आहे, बरोबर. म्हणजे अंशी खारट, म्हणून अंश सुद्धा कसा आहे? खारट आहे. चला मला सांगा, देव कसा आहे? सुखरूप आहे. सुखरूप आहे सा तुझा कोण सांगा. अनेक प्रमाण आहे सर्व सुखाचे. देव कसा आहे? सुखाचा गाभा त्याला म्हटले सुखरूप आहे. मग त्याच्यापासून देव अंशी सुखरूप आहे, तर मग त्याचाच ममय अंश जीव लोके, त्याचाच असणारा हा अंश आपण सुखी आहोत का? मग आपण दुःखी का? एवढा प्रश्न तुम्हाला पटला की बस आपल्याला लगेच प्रवेश करता येईल. म्हणजे समुद्र खारट म्हणून मीठ खारट, सूर्य दाहक म्हणून त्याचे किरण सुद्धा दाहक. मग देव जर सुखरूप असेल तर त्याच्यापासून होणारा हा अंश आपण दुःखी का? विठ्ठल कारण आपण ज्याच्यात सुख आहे, ज्याच्यात आनंद आहे, ज्याच्यात समाधान आहे ते आपण करत नाहीत.
म्हणून संत महात्म्यांचा हा आटोकाट प्रयत्न आहे जगाला कायम सुखी करायचं, किंबहुना सर्व सुखी. माऊली म्हणाले मला या पूर्ण जगाला सुखी करायचं. मग त्याच्याकरता काही काही तुकोबरायांनी, माऊलींनी, नाथबाबांनी काही काही साधनं सांगितलीत. त्यापैकी अत्यंत महत्वाच्या आपण काही काही साधनं पाहूया. अत्यंत महत्वाची साधनं सांगितलीत अभंगाच्या पहिल्या चरणात. काळ सारा चिंतने, काळ सारा चिंतने, काळ सारा चिंतने, एकांत बसी गंगा स्नाने, एकांत बसी गंगा स्नाने, एकांत बसी गंगा स्नाने, एकांत बसी गंगा स्नाने. हा देवाचा पूजेने, हा देवाचा पूजेने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्तहार विहार, युक्तहार विहार, युक्तहार विहार, युक्तहार विहार, आनंदाचं पहिलं साधन आहे काळ सारावा चिंतने. चिंतने चिंतने तद्रूपता. कारण एवढं चिंतन केलं पाहिजे की माणूस तद्रूप झाला पाहिजे, कारण परमात्मा स्वरूप आपण झालो पाहिजे. एक शिष्य एका गुरुदेवांकडे गेला आणि गुरुदेव असे पुढे तोंड करून बसले होते, त्याच्याकडे पाठ होती आणि याने पाठीमागून आवाज दिला, महाराज. गुरुदेव म्हणाले बोल बाळा. महाराज मला परमात्म्याची अनुभूती घ्यायची हो, काय केलं पाहिजे. त्याच्याकडे पाहिलं पण नाही आणि त्यांनी तिकडेच समोर पाहत होते देवाकडे, ध्यान लावलेलं होतं आणि सांगितलं बाळा जा आणि मांजराचा अभ्यास करून ये. कशाचा. हा म्हटला गुरुदेव असं का बोललेस, याचा काय संबंध काय, मला अनुभूती घ्यायची देवाची. आणि गुरुदेव काय म्हणतात, अनुभव कशाचा, अभ्यास कशाचा कर, मांजराचा अभ्यास कर. तो म्हणला, तो थोडा अर्धवट शिष्य होता, तो म्हणला नक्की यांच्या आता डोक्यावर परिणाम झाला इकडे. हा काही काही शिष्य म्हणतात असं. आपण जर त्यांना म्हणलं, जर रागावलो काय जर कवळलो ना, तर ते काय काय म्हणतात, नाही नाही पहिले आमचे महाराज चांगले होते, आता त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला. म्हणतात काही काही अर्धवट राहतात ते, असू दे. हा म्हटला अहो महाराज मला देवाची अनुभूती घ्यायची, तुम्ही म्हणताय मांजराचा अभ्यास करून ये. गुरुदेव म्हणाले अरे सांगितलं तेवढं ऐक, जा अभ्यास करून ये. शिष्याला राग आला थोडासा, तो गेला आणि त्याने 1-4-2 दिवस अभ्यास नाही केला, सलग 12 वर्ष अभ्यास केला. एक तप पूर्ण अभ्यास केला आणि परत आला. गुरुदेव तिथंच बसलेले होते. मी तद्रूपताबद्दल बोलतोय. गुरुदेव तिथंच बसलेले होते. परत आला शिष्य, महाराज 12 वर्ष मी अभ्यास केलाय, मांजराचा पूर्णपणे मी अभ्यास केलाय. मांजर उडी कशी मारते, मांजरीला नख्या किती आहेत, मांजर पिलं किती देऊ शकते, पूर्ण अंगाने मी अभ्यास केलाय. गुरुदेवाने त्याच्याकडे पाहिलंही नाही आणि सांगितलं बाळा अभ्यास थोडासा कच्चा आहे, आणखीन जाऊन अभ्यास करून ये. तो परत गेला आणि परत 12 वर्ष अभ्यास केला. किती तप झाले आता, 2 तप झाले. पूर्णपणे अभ्यास केला आणि परत आला. म्हटला महाराज अहो आता मी 24 वर्ष अभ्यास केलाय हो. गुरुदेव म्हणाले बाळा तरी मला अभ्यास कमी वाटतोय, आणखीन 1 तप करावं लागल. नाविलाज होता. हा गेला परत. 36 वर्ष म्हणजे 3 तप पूर्ण झाले आणि येताना तिकडून आता तो मग थोडा रागावूनच टेन्शन मध्येच होता. तो म्हटला आता जर का गुरुदेव म्हणाले ना, आता जर का गुरुदेव म्हणाले अभ्यास करून येतं, मग गुरुदेवला उत्तर देऊ म्हणे. हा आला. गुरुदेव
मांजराचा मी असा 36 वर्ष अभ्यास केला मी आता. गुरुदेव म्हणाले, बाळा तरी मला अभ्यास थोडा आणखीन कमी वाटतोय. मग मात्र याला राग आला. तो म्हटला, महाराज तुम्हाला साधी माणुसकी नाही राव. अहो 36 वर्ष झालंय मी मांजराचा अभ्यास करतोय आणि तुमच्याकडे येऊन विचारतोय मला काही अनुभूती घ्यायची. तुम्ही मला सांगितलं तर नाहीच, पण तुम्ही माझ्याकडे तोंड सुद्धा करेनात. पाठ करून माझ्याकडे बसलेले आहात, माझ्याकडे पाहनात सुद्धा तुम्ही. एवढी माणुसकी तुमच्याकडे नाही आणि तुम्ही मला अभ्यास करायचा सांगताय. बरं जाऊ द्या, मी 36 वर्ष अभ्यास केलाय मांजराचा. तुम्ही काय केलं मांजराचा अभ्यास? त्यावेळेस गुरुदेवांनी त्याच्याकडे पाठीमागे वळून पाहिलं तर गुरुदेवांचा चेहरा मांजराचा झालेला होता. म्हणजे गुरुदेवाने इतकं चिंतन केलं त्या मांजराचं की त्यांचा चेहराच मांजराचा झालेला होता. तसं आपण नर्मदा मैयाला किंवा भगवान पंढरीश परमात्म्याचं एवढं चिंतन करायचं की आपला चेहराच परमात्म्याचा झाला पाहिजे. याला म्हणतात तद्रूपता. चिंतने चिंतने तद्रूपता. आता आमच्या नामदेव भाऊकडे पाहिलं, त्यांच्याकडे पाहून आपल्याला काय आठवतं? यांनी नर्मदेची परिक्रमा केली, नर्मदा मैयाची परिक्रमा केली. याला म्हणतात चेहरा. चेहरा म्हणजे डायरेक्ट तसं होणं हा एक अर्थ, तो सोडून द्या. परंतु चेहरा म्हणजे आता आमच्यासारख्याला काही लोक भेटतात ना, महाराज आळंदीला कधी असता, म्हणजे कुठे आम्हाला कोणी भेटलं, महाराज आज कुठं कीर्तन आहे, म्हणजे आळंदी कीर्तन याचं सोडून आम्हाला काही विचारित नाही. कारण आम्ही कायम काय आहेत, आळंदीत आहेत. म्हणजे कायम ते क्षेत्र करणं त्याला म्हणायचा चेहरा. आता आमचे कैलास महाराज भेटले की त्यांना कोणी म्हणतं मुरलीवाले व बनसेवाले म्हणा, त्यांचा चेहरा तो झाला आहे की नाही. म्हणजे एवढं आपण त्याला एकरूप झालं पाहिजे. तसं परमात्म्याचं चिंतन करत असताना सुद्धा आपण काळ सारावा चिंतने तद्रूप झालं पाहिजे. विठ्ठल आणि नामचिंतन एकदा परमात्म्याचं तुम्ही केलं रे बाबा बास. असं म्हटलंय भास्कर बाबा, मी एक उदाहरण वाचलं. अमृताचे 5 ठिकाणं सांगितले. अमृताचे म्हणजे अमृत तयार होतं, निर्माण होतं 5 ठिकाण आहेत. कोणते? पहिला आहे समुद्र. समुद्रातून अमृत, मग 14 रत्नापैकी एक अमृत निघालं. समुद्र. आबधव विधव, चंद्राजवळ अमृत आहे. चंद्रामृत सुखे सेवबेल. आबधव विधव वधुमुखे एक कथा आलेली आहे गोड. स्त्रीच्या ओठात अमृत आहे. त्याच्यानंतर फणीनाम निवासे, नागाच्या फणीत अमृत आहे, एक कथा आली गोड. आणि स्वर्गात अमृत आहे. किती ठिकाण आहेत? समुद्रात, चंद्राजवळ, स्त्रीच्या ओठात, नागाच्या फणीत आणि स्वर्गात. 5 ठिकाणे कवी लोकांनी सांगितलेत. परंतु आमचे संत महात्मे म्हणाले, अरे त्यांच्याजवळ खरं अमृत नाहीच. म्हटले कस काय नाही? आमचे संत महात्मे म्हणाले, समुद्राजवळ जर अमृत असतं तर मग तो खारट कसा? चंद्राजवळ जर अमृत असतं तर मग त्याला क्षय कसा? स्त्रीच्या ओठात जर अमृत असतं तर त्याचं सेवन करणारा पती मरतो कसा? नागाच्या फणीत जर अमृत आहे तर मग विष ओकतो कसा? स्वर्गात जर अमृत आहे तर मग तिथून पतन होतं कसं? यांच्याजवळ कुणाजवळच अमृत नाही. या जगात अमृताचं ठिकाण फक्त एकच आहे आणि ते ठिकाण म्हणजे भगवत भक्तांचा कंठ आहे. श्लोक किती गोड आलाय पाहता. आबधव विधव वधुमुखे फणीनाम निवासे स्वर्गे सुधा वसति वै विबुधा कवयो वदंती. परंतु आमचे संत महात्मे म्हणले, अरे नाही, क्षारात क्षयात पतिमृतत्वात गरलम पतंतम कंठे सुद्धा वसती वै भगवत जनानाम. म्हणून परमात्म्याचं नामचिंतन करणं एवढं विशेष आहे. त्या नामचिंतनाच्या जोरावर माणूस कायम तल्लीन राहतो. म्हणून तुकोबरा म्हणतात, आनंदाचं हे पहिलं साधन आहे की काळ सारावा चिंतने विठ्ठल. पुढचं पद आलंय एकांतवासी. एकांतवासात राहावं म्हणजे तुम्हाला सगळ्याला माझी विनंती असेल, तुम्हाला डोकं जर थोडं शांत ठेवायचं असेल ना तर वर्षातून 8 दिवस तरी वेळ काढा आणि कुठंतरी डोंगरात खोंगरात कुठंतरी जाऊन एकांतात राहा. कारण ह्या कायम आपण कायम लोकांतात राहतो ना, त्याच्यामुळे काय होतं, आपलं डोकं खराब होतं. तुकोबाऱ्या म्हणतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, एकांताचे सुख देई मज. कारण एकांताला एवढं महत्व आहे महाराज. मग एका जणांनी मला शंका विचारली होती. म्हटले तुम्ही हे सगळं करताय कुणासाठी? एकांतात राहायचं, अभ्यास करायचा, साधना करायची कुणासाठी? लोकांसाठी. आणि मग एकांतात राहून जमणार आहे का? ऐका लोक हो, आई स्वयंपाक कुणा करता करते? मुलासाठी. मुलासाठी जरी आई स्वयंपाक करते, परंतु मूल जर स्वयंपाक करताना मध्ये आलं तर त्याला फटका देते. स्वयंपाक त्याच्याकरताच आहे, परंतु मध्ये लुडबुड केलेली चालत नाही. तसं आपल्याला हे सगळं समाजाकरताच करायचं, पण मध्ये कोणी आलं ना त्यावेळेस फटका देता आला पाहिजे.
ज्यांना कळालं त्यांना कळालं, बाकीच्याला रामकृष्ण हरी. म्हणजे एकांतात आपल्याला राहता आलं पाहिजे. एकांताचं काय सुख असतं महाराज. कोरोना आला आणि कोरोनाच्या कालावधीत आता या कार्यक्रमामुळं आम्ही फिरत राहतो, पण तो ईश्वराने असं मला वाटतं कोरोना दिला ना, काही आध्यात्मिक लोक करता चांगलं झालं भाऊ. कारण काही आमचे लोक आहे ना काहीच वाचित नव्हते, काहीच जास्त कीर्तना. आता त्यांचे चूक नाही, प्रवास वगैरे, परंतु कोरोनाने जाग्यावर थांबवलं. ज्ञानेश्वरी घेऊनच बसले, गाथा घेऊन बसले आणि त्यांचे आता कीर्तन आहे का इतके सुंदर कीर्तन करतात. म्हणजे माणूस थांबला की चिंतन होतं आणि चिंतन झालं आपल्याला एक स्वयंस्फूर्ती बुद्धीचा एक विकास होतो. आता जे माणसं काही जास्त फिरतात ना, कायमच फिरतात ना, आमचे काही वक्ते, मी नेहमी एक विनोद करत असतो, जे लोक नेहमी जास्त फिरतात त्यांचा मेंदू शक्यतो सुट्टीवर गेलेला असतो. म्हणजे कशामुळे वाचन. आता एक दिवस जरी मी वाचनाला बसलो तर इतके भाव आठवतात. रात्रीच्या वेळेस प्रभुपाद स्वामी आहेत ना इस्कॉनचे, त्यांनी सगळे ग्रंथ रात्री लिहिले. रात्रीच्या वातावरणाचं असं चैतन्य असतं, शांत, निरामय शांतता त्याला म्हटलेली आहे. शांतता असते आणि त्याच्यात आपल्याला काहीतरी नवीन सुचतं. म्हणून कैलास भाऊ, आळंदीच्या घाटावरती छोटे छोटे कप्पे आहेत ना, गोल गोल कप्पे आहेत. मी प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेस त्या कप्प्याला खेटून बसायचो. मुंबईमधला एक फार मोठा फिल्मसृष्टीतला दिग्दर्शक जो चित्रपट तयार करायचा ना, तो रात्री यायचा आणि त्या वर एक बसण्याकरता छोटीशी जागा आहे, त्या घाटावरती असं बसायचा माऊलींच्या समाधीकडे तोंड करून आणि तासनतास बसायचा. आणि मी वाजवत राहायचो, त्याला आनंद वाटायचा कधी कधी. आणि रात्रीच्या वेळेस पाठ झाली की निघून जायचा. मी त्यांना एक दिवस विचारलं, म्हणलं का हो तुम्ही येता तुम्ही कोण आहात नेमके? त्याने सांगितलं, बाळा मी छोटा होतो, मी मुंबईतला आहे म्हणे, मी चित्रपट तयार करतो. म्हटलं मग चित्रपट तयार करताना इथं तासन तास येऊन बसता कशा करता? त्याने मला दिलेलं उत्तर गोड आहे. तो म्हणाला, बाळा मी इथं येऊन बसतो ना, रात्रीच्या वेळेस माऊलींच्या कळसाकडे पाहतो, कधी डोळे उघडतो, डोळे बंद करतो आणि कळसाकडे माऊलींच्या पाहिलं की मला नवीन भाव सुचतो आणि नवीन चित्रपट तयार होतो. म्हणजे एकांतात थोड्या वेळ जरी तुम्ही गेले तरी आपल्याला नवीन भाव सुचतात. तुम्ही जाऊन पहा. आता लोकांतात काय होतं, आपल्या काही सुप्त गोष्टी आपल्याला त्या कळत नाही आणि आपल्याला आपले गुणही कळतात आणि आपले अवगुणही कळतात, ते एकांतात. म्हणून एकांताचे सुख तुकोबाराने मागितलेलं आहे. म्हणून काळ सारावा चिंतने आणि एकांतवासी. आता पुढचं पद आहे त्याच्यावर थोडस जास्त चिंतन करू. विठ्ठल गंगा स्नाने. पहिली तुम्हाला सर्वांना माझी विनंती असेल, स्नान करत जा. देवडे भाऊ, शतविहाय भोक्तव्यम. जेवण करण्याकरता 100 कामं सोडून जेवण करा. सहस्त्रम स्नानम आचरित. 1000 कामं सोडून स्नान करा. काही लोक आळंदीला येतात ना आमच्याकडे, घरीच तिथं स्नान करतात. अहो म्हणलं इंद्रायणीला, ते म्हणले नाही नळातून इंद्रायणी इथंच आली ना. तसं नाही. सहस्त्रम स्नानम आचरित लक्षविहाय भोक्तव्यम कोटिम त्यक्त्वा हरिम भजित. हो, गंगा स्नान, स्नानाला फार महत्व आहे. ते जुम्मा के जुम्मा का म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? जुम्मा के जुम्मा एक विशिष्ट समुदाय, थोडक्यात मुस्लिम समाजात शुक्रवारला जुम्मा म्हणतात. एक जुम्मा मस्जिद बी आहे, तोही भाव आहे, पण मी वाचलं. शुक्रवार म्हणजे हा. आणि मग त्या दिवशी ते काय करतात, आंघोळ करतात. म्हणून काही ते त्याला जुम्मा के जुम्मा म्हणतात. आता आपले काही लोक म्हणले जुम्मा के जुम्मा. मी एका ग्रंथात वाचलेली माहिती आहे. म्हणून स्नान आपण केलं पाहिजे. एकांतवासी गंगा स्नाने विठ्ठल. स्नान घ्या. आता तर नामदेव भाऊने आपल्या परिक्रमा केली नर्मदा मैयाची. नर्मदा मैयाचं वैशिष्ट्य असं आहे महाराज, जगातली एकमेव नदी आहे की तिच्यावरती स्वतंत्र पुराण आहे. दुसऱ्या नदीवर पुराण नाही. नर्मदा पुराण स्वतंत्र पुराण आहे नर्मदा नदीवरती. नर्मदा नदीचा वेग इतका आहे ना, तिला 4-5 नावं मी वाचले. पहिलं नाव आहे तिला नर्मदा. नर्मदा म्हणजे नर्म कहते आनंद को, दा यानी दायिनी आहे. म्हणजे नर्म म्हणजे आनंद आणि दा म्हणजे देते, जे आनंद देते तिला म्हणतात नर्मदा मैया. तिचंच नाव आहे रेवा. रेवा पण म्हणतात. तिचंच नाव आहे मेकल सुता. मेकल पर्वतातून तिची उत्पत्ती असल्यामुळे मेकल सुता म्हटले. त्याच्यानंतर आश्मकुटनी.
अश्मकुटिनी म्हणजे मोठमोठे पहाड फोडून ती पुढे गेलेली आहे. काय किती दिवस लागले असतील तिला, म्हणजे चट्टान. अश्मकुटिनी चट्टान म्हणजे पाषाण आपण त्याला म्हणतो, ते पाषाण फोडून ती पुढे गेलेली आहे. फार वेग भयानक आहे तिचा. तिला शांकरी म्हटलंय, शंकरापासून आली म्हणून तिला शांकरी म्हटलंय. विठ्ठल. नर्मदामयाचं वैशिष्ट्य असं आहे, इतके लोक परिक्रमा करत जातात अण्णा, परंतु आणखीन असं कधी ऐकिवात आलेलं नाही की एखाद्या माणसाला धोका झाला व. इतकं जंगल आहे, शुलपाणीची झाडी आहे, तरी सुद्धा तिथे पाठीमागे एक फक्त बातमी वाचली, एका जणाला जाता जाता त्याचा शारीरिक प्रॉब्लेम होता थोडंसं. आता थोडंसं लागणं काय होणं हे थोडंसं ठीक आहे, परंतु माणूस एखादा गेला बा डायरेक्ट मेला असं कधी ऐकिवात. एका महात्म्याच्या मुखातून मी ऐकलं होतं, बालयोगी महाराज आळंदीत राहायचे आणि त्यांचा शिष्य भागवत ते परिक्रमा करता गेले आणि गेल्यानंतर एका झाडीत दोघंही झोपले. शिष्य थोडासा जवळ होता, महाराज झोपले होते, परंतु एक अत्यंत विषारी साप आला आणि तो भागवतला त्याने दंश केला. साप तो अत्यंत विषारी होता, तो साप चावला आणि भागवत तो गतप्राण झाला, मेला. महाराज उठले, बालयोगी महाराज, आणि उठल्यानंतर आवाज दिला, भागवत. भागवत म्हणल्यानंतर तो काहीच आवाज देना. त्याच्या मुखातून पाहिलं तर फेस येत होता. महाराजांना कळालं की हा गेलेला आहे. महाराजांना कळून चुकलं, थोडी जखम झाली होती, याला नक्की साप चावलेला आहे. परंतु बालयोगी महाराज हे निष्ठावान होते, ते घाबरले नाही, परंतु ते नर्मदा मैयाच्या पाण्यात शिरले आणि नर्मदा मैयाच्या पाण्यात शिरत असताना असे पाय उचलून टाकायचे नाही, खालच्या खाली पाय सरकायचे असा नियम आहे. म्हणून बरोबर ते असे पाय सरकत असे इतक्या पाण्यात गेले, मांडी इतक्या पाण्यात गेले आणि गेल्यानंतर त्यांनी नर्मदा मैयाचं पाणी हातात घेतलं आणि पाणी हातात घेतल्यानंतर सांगितलं, मैया, एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे ते मला मान्य आहे, परंतु हा भागवत जो मेलाय ना, हा भागवत जो गेलाय ना, हा भागवत गेलाय याचा मला जास्त नाही वाईट वाटत, परंतु तुझी परिक्रमा करत करत एक माणूस साप चावून मेला, जगात तुझी निंदा होईल. म्हणून तुझी निंदा होऊ नये याच्याकरता आता काहीतरी कर, माझी तुला विनंती आहे. डोळ्यात अश्रू आलेले होते आणि तेच पाणी घेतलं आणि जाऊन त्या भागवतच्या तोंडावरती थोडं पाणी टाकलं. चमत्कार झाला, तोंडावरती पाणी टाकल्याबरोबर भागवत उठून बसला. म्हणजे एका महात्म्याचा हा डायरेक्ट अनुभव आहे. अत्यंत विषारी साप सुद्धा नर्मदा मैयाने त्याची पूर्ण विषबाधा उतरवली. म्हणजे नर्मदा मैयाचे एक एक अनेक प्रकारचे वैशिष्ट्य आहेत. विठ्ठल. आमच्या संप्रदायात एक दिग्गज चांगले, आता सध्याला त्यांचं चांगलं नाव आहे, गायक आहेत, कुंदन महाराज बोरसे म्हणून. हा चांगला सात्विक माणूस आहे. तर ते एक दिवस माझ्या संग प्रवासाला होते, त्यांनी परिक्रमा केली आणि परिक्रमा करून आल्यानंतर त्यांना पोहता येत नाही. ते म्हणले, काका, एक दिवस मी नर्मदा मैयाच्या किनारी असं चाललो होतो आणि किनारी चालत चालत असताना माझा पाय घसरला आणि डायरेक्ट खोल पाण्यात जाऊन पडलो, पोहता तर येत नाही. घाबरलो, परंतु मैया 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 मला वाचव मैया असा जप करत मी राहिलो. डोळे झाकले, मी ठरवलं होतं आता जे व्हायचं ते होईल, परंतु डोळे झाकले आणि मैयाचा जप करत होतो, नर्मदे हर नर्मदे हर जप करत होतो. काय कुणास ठाऊक काय झालं काय नाही, एक बरोबर दगड माझ्या हातात आला आणि हळूहळू चढून मी त्याच्यातून वर आलो. म्हणजे असे किती नर्मदा मैयाचे चमत्कार आहेत. आता म्हणजे ते महाराज आहेत, यांचा चांगला तुम्ही त्यांना विचारा नसेल तर. आता ते म्हणतात मला सपत्नीक परिक्रमा करायची. म्हणजे महाराष्ट्रातून सध्या जास्त जाणारा वर्ग आहे. नर्मदा मैयाचे एक एक वैशिष्ट्य आहेत. विठ्ठल. शंकराचार्यांनी जे नर्मदा मैयाचं स्तोत्र लिहिलंय ना, ते नर्मदा मैयाच्या काठावरती त्यांना सुचलेलं आहे. सबिंदु सिंधु सुस्खलत तरंग भंग रंजितम दिशत सुपाप जात जात कारिवारी संयुतम कृतांत भूत काल भूत भीति हारी वर्मदे तोदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. काय गोड भावाला याच्यात. सबिंदु सिंधु सुस्खलत तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात जात कार्यवारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे.
कालापासून आपलं संरक्षण होतं. त्याच्यानंतर म्हटलंय त्वदंबुलीन दीन मीन दिव्य संप्रदायकम कलवमलोद भारहारी सर्व तीर्थनायकम सुमत्स्य कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. महागभीर नीरपूर पापधूत भूतलम ध्वनत समस्त पातकारी दारितापदाचलम जगल्लये महाभये मृकंडसूनु हर्मेदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. गतम तदैव मे भयम त्वदंबु वीक्षितम यदा गतम तदैव मे भयम त्वदंबु वीक्षितम यदा मृकंडसूनु शौनका सुरारी सेवी सर्वदा पुनर्भवाब्धि जन्मजम भवाब्धि दुःख वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अलक्ष लक्ष लक्ष पाप अलक्ष लक्ष किन्न राम रासुरादि पूजितम सुलक्ष नीर तीर धीर पक्षी लक्ष कूजितम वशिष्ठ पिप्पलादि कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद नमामि देवी नर्मदे. 5 झाल्या. सनत कुमार नाचिकेत कश्यपात्री षटपदय है धृतम स्वकीय मानसेषु नारदादि षटपदय है रवि विरंची देव देव राज कर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ति मुक्तिदायकम विरेंची विष्णु शंकर स्वकीय धामवरमध्ये त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अहो मृतम सोनम श्रुतम महेशके शजातटे किरातसूत वाडवेषु पंडिते शठे नटे दुरंत पाप तापहारी सर्व जंतु शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. एकच राहिला. या नर्मदामयाचे हे जे स्तोत्र आहे पठंती ते निरंतर नयांती दुर्गतीम कदा म्हटले. त्याच्यानंतर सुलभ्य देह दुर्लभम महेश धाम गौरवम पुनर्भवा नरान वय विलोकयंती रवरवम. बास एवढं नर्मदाष्टक ऐकलं तुम्ही. आठवलं की नाही शक्यता होती परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आठवलं. आता याच्यात एक एक पद असं आहे शंकराचार्यांनी लिहिलेलं संपूर्ण स्तोत्र आलं. म्हणजे शंकराचार्यांनी इतकं गोड वर्णन केलंय की या नर्मदा मैयाच्या परिक्रमेत नर्मदा मैयाच्या दर्शनात काही प्राप्त होत नाही असं नाहीच. विठ्ठल काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. आणि पुढचं म्हणले देवाच्या पूजेने देवाची पूजा करा. पूजा ते आबोला चित्ताच्या प्रकारी पूजा ते आबोला चित्ताच्या प्रकारी आबोला पूजा ते आबोला चित्ताच्या प्रकारी भाव विश्वंभरी समर्पावा भाव विश्वंभरी समर्पावा भाव विश्वंभरी समर्पावा भाव विश्वंभरी समर्पावा बहुरंगे माया असे विखुरली बहुरंगे माया असे विखुरली. पूजा करायची पण कशाने याच्याकरता सुद्धा पूजा लागते. पूजा कशी करायची. पूजा ते आबोला चित्ताच्या प्रकाराने पूजा करायची. इतकी मस्त पूजा करायची. बस एकदा का तुम्हाला चित्ताच्या प्रकाराने पूजा केली करावी ते पूजा मनाची उत्तम. मनाने पूजा केलेली श्रेष्ठ असते. ध्यान लावलं की तुम्हाला तुमची जी प्रमुख देवता असेल तिचं ध्यान करा. बजरंगबली असतील तर म्हणा मनोजवम मारुततुल्य वेगम
जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. बजरंगबलीचं ध्यान करा. पांडुरंग परमात्म्याचं महायोग पीठे तटे भीमरथ्याम असं ध्यान करत राहा. जी तुमची देवता असेल तिचं ध्यान करा, ती मनाने पूजा करा. अत्यंत महत्वाची. विठ्ठल विठ्ठल देवाच्या पूजेने, हो, मनाने पूजा केली की मनाने पूजा करणं म्हणजे चित्त निर्मळ होतं आणि मग देव तिथं येऊन राहतो. तुका म्हणे चित्त करा रे आणि मग येऊन गोपाळ. हा, असं चित्त निर्मळ करा. देवाने एक काम चांगलं केलेलं आहे भाऊ. कोणतं? आता तुम्ही माझ्या पुढे बसलाय, तुमचे चेहरे चांगले आहेत, पण तुमच्या मनात चित्तात काय चाललंय हे मला कळत नाही. बरं आहे, जर का कळालं असतं ना तर इथं आपली तुंबळ हाणामारी झाली असती मारामारी झाली असते तुंबळ. कारण किती महत्वाची गोष्ट आहे, चित्तातलं कळत नाही ना. आणि पण तरी मानसिक जर अभ्यास केला, मानसिक शास्त्राचा जर अभ्यास केला तर चेहरा पाहून थोडंसं लक्षात येतं. ते परिपूर्ण नाही कळत. आता काय काय लोकांचं म्हणजे इतकं विशेषता असते. मधुतिष्ठती जीव वागरे हृदय तो हाला हाला. काही काही माणसं काय करतात, म्हणजे वरून नमस्कार करतात, परंतु आतून काय म्हणत असतील त्यांची त्यांना माहिती. काही काही मित्र आमच्याकडे येतात ना, आम्हाला त्यांच्याकडे पाहून असं वाटतं यांची फार मैत्री आहे, पण थोडंसं ते सोडून गेले नाही एकामेकाला. आपण म्हणलं अहो ते कुठे गेले हो, डायरेक्ट म्हणतात अहो महाराज त्याचं नका नादी लागू, ते गेलेलं आहे नुसतं. अरे आता तू सोबत चांगलं बोलत होता ना. म्हणजे असं कधी कधी पाहायला भेटतं. तोंडावरती गोड बोलतात परंतु आतून चित्तात कळत नाही. हो, म्हणून आपण नुसते वरची पूजा तर ठीकच आहे, वरची पूजा करणं तर ठीकच आहे, परंतु चित्ताने करा. तुम्ही बसल्याबरोबर तुमच्या चित्त निर्मळ असलं तर परमात्म्याचं ध्यान येतं. देवीचे काही भक्त आहेत ना, तिचं स्तोत्र खूप गोड आहेत. हे स्तोत्र त्याच्या करतात तयार आहेत. कशा करता? हे पूजे करता. त्या परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. अयगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवते हे शितिकंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूतिकृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते रम्यकपर्दिनी शैलसुते रम्यकपर्दिनी शैलसुते. ऐशत खंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते निज भुजदंड निपातित चंड विपाटित मुंड भटाधिपते रिपुगजगंड विदारण चंड पराक्रम शौंड मृगाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. अवघड स्तोत्र आहेत, ते तुम्हाला घोकावं लागतील. ऐशत खंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते निज भुजदंड निपातित चंड विपाटित मुंड भटाधिपते रिपुगजगंड विदारण चंड पराक्रम शौंड मृगाधिपते. फक्त ऐका, आमच्या आळंदीत एक डोंगर आहे अण्णा, हे अशा अवघड श्लोक असले की मी दिवसभर ते घेऊन जात असतो तिकडं, पण दिवसभर म्हणतच राहायचं, नाही येत नाही अक्षर. विठ्ठल विठ्ठल काही काही माणसं आमच्याकडे येणारे विद्यार्थी चांगले दिसतात, परंतु एवढे अशिक्षित गावढळ घरात जन्माला आलेले असतात ना, ते पिंपळगाव आहे ना, ते डायरेक्ट म्हणतो पिंपळगाव. त्याला सांगलं अरे पिंपळगाव नको म्हणून, पिंपळगाव म्हणून तुला चांगल्या लोकात फिरायचं तुला आता. म्हणजे काही ते आमच्या दिंडीत एक चौपदार होता पैठणच्या, तो प्रत्येक याला स्वर अनुस्वर द्यायचा. रंग शिंपडून चिंत्र काढते असा एक श्लोक होता ना पूर्वी तो जेवणात. काय काय सुरुवात? रंग शिंपडून भोजनवाडी ती सीता दुरुपदी. सीता दुरुपदी म्हणायचं, पण रंग शिंपडून ठीक आहे, पण चित्र काढते का चिंत्र काढी ती. काही काही लोक पण म्हणतात आम्हाला तूप द्या म्हणतात ना, तुंप द्या म्हणतात. म्हणजे जिथं तिथं अनुस्वर देतात. आता बाया येतात ना आपल्या आळंदीत, त्यांचं ठीक आहे, त्या आळंदीत आल्या की ते इंद्रायणी म्हणत नाहीत, आम्हाला स्नानाला इंद्रावणीला जायचं, पुसाचा महिना, आणखीन काय अक्षर येते, माऊलीचा सोहळा. म्हणजे असू द्या, त्यांच्या ग्राम्य भाषेत ते असू द्या, परंतु जे चांगले सुशिक्षित आहेत त्यांनी तरी अनुस्वर वगैरे आपले हो त्याच्याकरता घोकावं लागतं. असू द्या. अत्यंत महत्वाचे स्तोत्र पाठ करा आणि मस्त पूजा करा. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने आणि प्रदक्षिणा तुळशीच्या. परमात्म्याला तुळस फार आवडते.
खरं तर एक श्लोक वाचला होता मी, त्याच्यात त्यांनी सांगितलंय झाडं लावली पाहिजे. एवढे जर झाडं तुम्ही लावले तर तुम्हाला नरकाची प्राप्ती नाही. कोणते कोणते झाडं? अश्वत्थमेकम, पिचुमंदमेकम, नेग्रोधमेकम, दशचिंचनिकम, कपित्थ बिल्वा मलकत्रयंच पंचाम्र वापी नरकम न पश्येत. म्हणजे त्यांनी सांगितलं एवढे एवढे झाडं लावा. अश्वत्थ, पिंपळ लावा, कडुलिंबाचं झाड लावा, आवळ्याचं झाड लावा, बेलाचं झाड लावा. हे सगळे झाडं कशी आहेत? चांगली आहेत. त्यातली त्यात आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत महत्वाचं, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. हा, तुळशी बुक्का. म्हणून तुळशीला अत्यंत महत्व असल्यामुळे तुळस अशी एक झाड आहे, ते म्हणजे 24 तास ऑक्सिजन सोडतं. म्हणून त्या तुळशीला काय करायची? प्रदक्षिणा करायची. नर्मदा मायाची परिक्रमा, तुळशीची परिक्रमा, क्षेत्राची परिक्रमा, अशा बऱ्याच परिक्रमा आहेत. जरी तुम्हाला नर्मदा मायाला जा, तुम्ही आमच्या नामदेव भाऊने जशी केली तशी करा. कुठपर्यंत डोकं लावतो संसारात? द्या सोडून आता एखादी बार तरी एखादी तरी करा. आता सगळे जवळजवळ पाहुणे मंडळी असतील. हा होय नामदेव भाऊ, पाहुणे मंडळी जास्त आहेत ना याच्यात. हे जाणार आहेत का? वा वा वा, त्यांच्या नावाने टाळी वाजवा. आल्यावर पुन्हा एकदा कीर्तन करू आपण. हो, चला. अशी एकामेकाच्या संगतीने जर सद्बुद्धी झाली तर चांगली बुद्धी आहे, याला सद्बुद्धी म्हटलंय. प्रदक्षिणा करा. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आणखीन आनंद जर तुम्हाला चांगला भेटावा वाटत असेल तर काय करावं? अभंगाचं दुसरं युक्त आहार विहार. युक्त आहार विहार. युक्त आहार विहार. युक्त आहार विहार. हे नेम इंद्रियाचे सार. नेम इंद्रियाचे सार. नेम इंद्रियाचे सार. नेम इंद्रियाचे सार. हेन साबी बासर. कमी कर ना. न साबी बासर. न साबी बासर. न साबी बासर. हे निद्रा बहु. हे निद्रा बहु भाषण. हे निद्रा. हे निद्रा. हे निद्रा बहु. हे निद्रा. युक्त आहार विहार. युक्त आहार विहार. आनंद भोगायचा आपल्याला असेल तर तिसरं दुसऱ्या चरणात गोड साधन सांगितलं. किती वाजले? बापरे. हा, चला थोडक्यात पाहू आपण. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहु भाषण. जर आरोग्य चांगलं राहिलं तर आनंद भेटेल. त्याच्याकरता आहार थोडा कसा ठेवा? युक्त म्हणजे कमी ठेवा. काही काही माणसाला आहाराचा मेळ नाही. आहार थोडा कसा पाहिजे? मस्त ठेवा. जेवढा आहार कमी असेल तेवढं आपलं आरोग्य कसं होतं? हा, आमचे महाराज काय मेहनत करत असतात. देवाने देताना आपल्याला पोट दिलंय. देवाने देताना काय दिलं? पोट दिलं. त्याचे डेऱ्या आपण केले. डेऱ्या कोणी केल्या? त्याच्या आपण केल्या. हा, म्हणून डेअरी झाली नाही पाहिजे, लक्षात ठेवा. कोणीतरी असा वरात करा की देतानीच मला अशी मोठी डेअरी दिली होती भाऊ. त्याचं पोट ठेवायचं. म्हणजे पोट जर राहिलं तर आपल्या शरीरात रोग काय होतात? कमी होतात. आणि डेअरी वाढली की डेअरी वाढणं म्हणजे एक रोग उत्पन्न होण्याचं ते साधन आहे. मग हा,
काय काय ते जुने वैकुंठवासी इंगळे महाराज सांगायचे ते एक दृष्टांत ते तयार करायचे ते सांगायचे. मग त्यांनी एक सेट पाहिला म्हणे कोणतरी. त्या आळंदीत एक माणूस आहे, त्याला टू व्हीलर चालवतो ना तो, तुम्ही पाहिला असेल नामदेव. हा, तो असा आहे ना, तो असं असं बसत अगोदर डेरी अशी पुढे टाकीवर उठवतो. आणि जर असंच त्याच्याकडे पल्सर गाडी हे लाईव्ह आहे ना, ते टाकू नका बरं का, नटला कुठं होईल. तो त्या गाडीचा कलर नाही सांगत म्हणजे मग मेळ लागणार नाही. आता हे एक लय आवड काम झालं, आपल्या ध्यानात राहत नाही, आपण आपल्या आनंदाने बोलतो. परंतु आता फार हे म्हणजे सध्याला सत्ययुग आहे. सत्ययुगात बोलणं म्हणजे फार आवडतं, सत्ययुग आहे आता हे. जिथे पण यम आहे का? नाही, पण आपले कीर्तन रंगवाले हे चांगले आहेत ना, त्याच्यामुळं चला. म्हणजे पोट आपलं जर कमी ठेवलं तर आपलं आरोग्य कसं राहतं, मस्त राहतं. आमच्या पोराला मी नेहमी सांगत असतो, म्हणजे आता अण्णा वगैरे मला बऱ्याच दिवसाचे पाहतात. 20 वर्ष झालीत, माझं वजन कमी नाही जास्त नाही, तेवढंच आहे. पण त्यापेक्षा पुढचे माझा वैयक्तिक अनुभव असा आहे, माझ्या चेहऱ्यावर आणखीन कधी फोड नाही आलेला. म्हणजे त्या कान्या वगैरे काय असतील ते आता नाहीच, पण तो बारीक बारीक फोडं सुद्धा मला कधी आलेले नाही. त्याचं कारण असं आहे, मी जेवतच 2-3 दिवसाला एखादी बार. आता डॉक्टरांनी सांगितलं 2-3 महिन्यापूर्वी की 1 टाइम रोज जेवत जा, म्हणून आपलं थोडंसं घेतो. आता पूर्वी तर डायरेक्ट 20 दिवसाला एकदा जेवलो होतो. आता ज्यांना शेताची कामं आहेत त्यांनी घ्या आहार, परंतु ज्यांना बौद्धिक कामं आहेत त्यांनी थोडसा घ्या आणि मस्त घ्या. जर तसा आहार राहिला तर आपलं आरोग्य कसं राहतं, बिघडतच नाही. म्हणजे आजारी पडायचं कामच राहत नाही आणि बैठक किती वेळ करू शकता. म्हणून युक्त आहार विहार. नेम इंद्रियासी सार, इंद्रियाला काहीतरी नेम बांधून द्या की नसावी बासर. बासर शब्दाचा अर्थ आहे सायरा वैरा, अमर्यादित, अशा अनेक अर्थ आहेत. म्हणजे नसावी बासर, निद्रा बहु भाषण. हे बासर शब्द हे सगळीकडे लावू शकता तिथं तुम्ही दुसऱ्या चरणात. जास्त आहारही नसावा, निद्राही जास्त नसावी. काही काही माणसं इतके झोपतात. गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर सांगत असायचे, त्यांच्या काळात एक विद्यार्थी होता, कोणता, इतका झोपाळू होता, तो सोमवारी झोपला, बुधवारीच उठला, मंगळवारी गेलेला त्याला कळालं नाही. म्हणजे अतिशय काही काही माणसं झोपाळू आहेत. निद्रा बहु भाषण, कमी बोलावं, कमी बोललं पाहिजे. काही काही माणसं लईच बोलत राहतात, कमी बोलावं, कीर्तनकार सोडून. आता आम्हाला बोलावं लागतं ना, कमी बोलावं. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहु भाषण. आणि जर असं जर तुम्ही वागले तर हे परमार्थ, म्हणजे परमार्थ हे मोठं महाधन आहे. अभंगाचं 3रं चरण. परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, परमार्थ महाधन. हो जोडी देवाचे चरण, चरण जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण,
परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ म्हणजे मोठं महाधन आहे, ते आपण आपल्या पदरात पाडून घ्यावं, तेच आपल्या परमात्म्यापर्यंत पोहोच करतं. म्हणून जोडी देवाचे चरण हेच जतन करा. व्हावया जतन हे उपाय लाभाचे. देह समर्पिजे देवा, शेवट म्हणू चाला अशुभ शेवट म्हणू. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल अघवा तुका म्हणे आनंद. हो, परमात्म्याला देह समर्पित करा. तुमच्या जवळ जे काय आहे ते परमात्म्याला काय करायचं, समर्पित करायचं. आता तुमच्याजवळ काय काय आहे, काही लोकांकडे शेती असेल आमच्या गोपाल महाराज जास्त पटलं बरं का आता हे. काय काय जे असेल, शेवटचं म्हणजे देह. हा देह सुद्धा काय करायचा, देवाला समर्पित करायचा. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा आणि मग होईल आघवा तुका म्हणे आनंद. आता या चरणात तुम्ही घरी गेल्यानंतर निवांत अभंग काढा आणि त्याचे काय काय मीमांसा आहे, काय काय पद आहेत, त्याचं निवांत वेळेत चिंतन करा. खरं तर आमच्या नामदेव भाऊंच्या जीवनात त्यांचं वय किती आहे मला आता अंदाज नाही. वय किती? 65. वय 65 वय आहे त्यांचं. परंतु आतापर्यंत त्यांनी अनेक कामं चांगली केली असतील. मला जास्त परिचय नसल्यामुळे अनेक कामं त्यांनी चांगली केली असतील, परंतु माझ्या दृष्टीने त्यांनी सगळ्यात चांगलं जर काम कोणतं केलं असतं ते नर्मदा मैयाची परिक्रमा. म्हणून सर्वांनी त्यांचा आदर्श घ्यावा. कमीत जे 50च्या पुढे गेलेत, कमीत कमी त्यांचे कामं तरी त्यांनी उरकून घ्या आणि नर्मदा मैयाची परिक्रमा करावी. आता 1-2 चेहरे आहेत माझ्या समोर, त्यांना सांगणार आहे, पण कीर्तन झाल्यानंतर सांगणार आहे. कीर्तनात जाहीर करणं बरं नाही, परंतु 4-2 जणांना मी सांगणार आहे आता. म्हणून असा आनंद आपल्याला जर भेटावा वाटत असेल तर मस्त राहा, चिंतनात काळ घालवा, नर्मदा मैयाची परिक्रमा करा, स्नान करा, आपलं जीवन आनंदी होईल आणि होईलच अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली. अशोक महाराज अर्पिजे देवा
सार नेम इंद्रियाशी सार नसावी भासर निद्रा बहु भाषण. हो, झाले आपलं कीर्तन आणि झाली आपली वेळ झाली. आता सर्वांनी महाप्रसादाचा आनंद घ्यायचा. सगळ्यांना महाप्रसाद आहे. आपल्याला जरी परिक्रमेचं जाता नसलं आलं तरी भाऊ करून आले त्यांचं काही पुण्य आपल्या वाट्याला प्रसादाच्या वाट्याने येणार आहे. या ठिकाणी सर्वच आमची ही दिग्गज गुणीजन मंडळी, आमचे गोपाळराव नामदेव महाराज, या साईडची सगळी बालगोपाळ भजनी मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. पुन्हा एकदा नतमस्तक होतो सर्वांच्या चरणी आणि थांबतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल.